नमस्कार, स्वागत आहे तुमचं भक्ती विशेष या आपल्या चॅनलमध्ये. उद्या चैत्र एकादशी आणि या पवित्र दिवशी उपवास करताना योग्य नियम पाळणे खूप महत्वाचे आहे. आपण अनेक वेळा नकळत अशा काही चुका करतो त्यामुळे उपवास पूर्ण होत नाही आणि त्याचं पुण्य मिळत नाही. म्हणून आजच्या व्हिडिओमधून आपण तेच सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की चैत्र एकादशीचे महत्त्व, नियम आणि पूजा. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप अजिबात करू नका. चैत्र एकादशीचे महत्व. एकादशी हा भगवान विष्णूला समर्पित दिवस आहे. या दिवशी उपवास करणे फक्त धार्मिक नियम नाही तर शारीरिक आणि मानसिक शुद्धीचा मार्ग आहे. चैत्र महिन्यातील एकादशी विशेष मानली जाते कारण हा वसंत ऋतूतील पहिला उपवास असतो. त्यामुळे शरीर हलके होते आणि मन देखील शांत राहते. एकादशीचे उपवासाचे काय नियम आहेत तर तांदूळ खाणे टाळायचे आहेत. या दिवशी तांदूळ किंवा तांदळाचे पदार्थ खाणे हे टाळायचे आहेत कारण तांदूळ अपवित्र मानला जातो आणि उपवास पूर्ण होण्यास देखील अडथळा आणतो. जर पूर्ण उपवास शक्य नसेल तर फळ किंवा हलकं अन्न खाऊ शकता. सतत उपवास करताना पुण्य मिळते आणि मनोकामना देखील पूर्ण होतात. हे दिवस आध्यात्मिक उन्नतीसाठी अतिशय महत्वाचा आहे. लोक सांगतात की जे भक्त एकादशी नियम पाळतात त्यांना भगवान श्री विष्णूंची कृपा सदैव लाभते. सकाळी लवकर उठून पूजा करायची आहे. सकाळी लवकर उठून अंघोळ करायची आणि भगवान विष्णूंची पूजा करायची आहे. ओम नमो भागवते वासुदेवाय हा मंत्र जपायचा आहे. यामुळे मन शुद्ध राहते आणि दिवसभर भक्तीची ऊर्जा देखील टिकून राहते. उपवासाची पद्धत कशी आहे तर उपवास करताना शक्य असल्यास दिवसभर उपवास ठेवावा. जर पूर्ण उपवास शक्य नसेल तर फळं, दूध आणि हलकं अन्न घेऊ शकता. महत्वाचे म्हणजे मन शांत ठेवा आणि नकारात्मक विचार हा टाळायचा आहे. त्यामुळे उद्याच्या एकादशी दिवशी हे नक्की लक्षात ठेवायचे आहे. मांसाहारी पदार्थ टाळायचे आहेत. मद्यपान, दारू टाळायचे आहे. भांडण, राग, विवाद टाळायचे आहेत. दिवसभर शांत राहायचे आहे आणि नामस्मरण करत राहायचे आहे. श्री विष्णूंचा जप करायचा आहे. शारीरिक फायदे काय होतात तर पचन सुधारते, शरीर हलके राहते. मानसिक फायदे काय होतात? मन शांत राहते, ध्यान व नामस्मरण सुलभ होते. आध्यात्मिक फायदे काय तर पुण्य मिळते, भगवान विष्णूंची कृपा देखील प्राप्त होते. आणि संध्याकाळची पूजा, संध्याकाळी दिवा लावून पुन्हा श्री भगवान विष्णूंची आरती करायची आहे. हे दिवसभराचे उपास्य पूर्ण करायला मदत करते आणि दिवसभराचे पुण्य देखील वाढते. त्यामुळे उद्या एकादशी दिवशी आवर्जून हे नियम तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत आणि तुम्ही व्रत केले असेल तर हे अशा पद्धतीने करायचे आहे. ही माहिती तुम्हाला उपवास करताना उपयोगी पडेल अशी आशा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर भक्ती विशेष चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव देखील शेअर करा. हा होता चैत्र एकादशी संपूर्ण माहिती याचा व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल असे वाटते. तुम्ही देखील उद्याचा उपवास श्रद्धेने योग्य पद्धतीने करा आणि भगवान श्री विष्णूंची कृपा देखील मिळवा. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास ठरणार आहे. तुम्ही व्रत करत असाल तर हा व्हिडिओ जरूर पहा आणि यानुसार सर्व नियम पाळा. तुम्हाला देखील श्री विष्णूंची कृपा नक्की प्राप्त होईल. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.